नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अशा विषयावर व्हिडिओ बघणार आहोत ज्यामुळे अनेक नवीन मेंढी पालन करणाऱ्यांचे स्वप्न अर्धवट राहते। ते म्हणजे काय तर मेंढी पालन करायचं आहे, पण नातेवाईक आणि मित्र काय म्हणतील, लोक काय म्हणतील। मेंढी पालन सुरू करण्यासाठी पैसा लागतो, मेहनत लागते, जागा लागते, पण यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे आत्मविश्वास। कारण व्यवसाय सुरू करण्याआधी कोणीही विरोध करत नाही, तर अनेक वेळा आपलेच लोक विरोध करतात। तुला जमेल काय, हे काय करालास, दुसरं कामधंदा कराव, गावोगावी काय फिरायचा व्यवसाय निवडलास, अशा प्रकारचे भरपूर शब्द बोलतात। हे ऐकून नवीन मेंढी पालन करणारे किंवा शेळी पालन करणारे लोक लगेच हिंमत सोडून दुसऱ्या व्यवसायाकडे जातात। जे जात नाही ते नक्कीच मेंढी पालनात यश प्राप्त करतात। आज याच विषयावर व्हिडिओ आहे। व्हिडिओ मध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा जेणेकरून सर्व माहिती मिळेल। मेंढी पालन दुसऱ्याचं ऐकून किंवा दुसऱ्याचं बघून करायचा व्यवसाय नाही। जर दुसऱ्याचे ऐकून बघून आला तर हा व्यवसाय नुकसानदायक ठरू शकतो व आर्थिक नुकसान होऊ शकते। लोक काय म्हणतील ही भीती सर्वांना वाटते। आपल्या गावात एक वाक्य भरपूर प्रसिद्ध राहते, लोक काय म्हणतील। हे चार शब्द अनेकांचे मेंढी पालनाचे स्वप्न अर्धवट संपवतात। कोणालाही शेतीत काही नवीन करायचं असते, कोणाला दुकान टाकायचं असते, कोणाला शेळीपालन, मेंढीपालन ह्या प्रकारचे व्यवसाय करायचे असतात। पण पहिला विचार येतो, लोक काय म्हणतील। लोकांचे ऐकून व्यवसाय कराव की नाही हे विचार करू नका। जर तुम्हाला माहिती असेल, व्यवसायात पुढे जायचे आत्मविश्वास असेल तर स्वतःच्या मनाने करावे। लोक म्हणत राहतील, आपल्याला काय करायचे आहे यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। नातेवाईक विरोध करतात, अनेकांना वाटते नातेवाईक वाईट सोचतात, पण प्रत्येक वेळी असे राहत नाही। बहुतेक वेळा त्यांना माहिती नसते, त्यांनी कधी मेंढी पालन केलेलं नसते, त्यांना फक्त जोखीम दिसतो, या व्यवसायात नफा दिसत नाही। त्यामुळे ते म्हणतात सरकारी नोकरी बघ, कंपनीत काम कर, मेंढी पालनात काही नाही। मेंढी पालनात भरपूर काही आहे, पण मेहनत करावी लागणार आहे। मेहनत करायची इच्छा असेल तर मेंढी पालन तुमचेच व्यवसाय आहे। मित्र अनेकदा मजाक करतील, याची भीती असते, अरे आता मेंढपाळ होणार का, आता काठी घेऊन फिरावं लागणार, मेंढ्यांच्या मागे आयुष्य घालणार आहे, असे ऐकायला मिळतात। या भीतीपायी काही जण व्यवसाय करत नाहीत। पण लक्षात ठेवा, आज टिंगल करणारे लोक उद्या तुमचा सल्ला घ्यायला येतील। फक्त करावी लागणार रात्रंदिवस मेहनत, मेंढ्यांच्या मागे फिरावं लागणार, मेंढ्यांची काळजी घ्यावं लागणार। यशस्वी होण्याआधी लोकांची हसण्याची सुरुवात होते। नेहमी यशाची सुरुवात हसण्यापासून होते। जेव्हा एखादा माणूस नवीन काही करतो तेव्हा लोकांना ते वेडेपण वाटते, पण त्याच्या कामात यश आले की ते लगेच लोक म्हणतात, आम्हाला आधीच माहित होतं तू यशस्वी होणार आहेस। मेंढी पालनात खरंच भविष्य आहे का, हा प्रश्न अनेक नवीन मेंढी पालन करणाऱ्यांना पडतो। तर या प्रश्नाचे उत्तर आहे हो, जर योग्य नियोजन केलं तर यश आहे। कधीही मटणाचे रेट खाली गेले नाहीत। कोरोनासारखी महामारी आली, अशा वेळेसही मटणाचे रेट खाली गेले नाहीत। या काळातही लोकांनी मटण खाणं सोडलं नाही। मटणाची मागणी वाढत आहे, लोक वाढत आहेत। मांसाहारी लोकांमध्ये 80% लोक अजूनही शेळ्या मेंढ्यांचे मटण खात नाहीत, फक्त 20% लोक शेळ्या मेंढ्यांचे मटण खातात। जर ही पूर्ण मांसाहारी लोक मटण खायला सुरुवात करतील, मार्केटमध्ये किती वाढ होईल ही लोक म्हणजे फक्त मांसाहारी लोकांचे म्हणत आहे। त्यामुळे व्यवसायाची खूप मोठी संधी आहे, पण त्यासाठी मेंढी पालनात व्यवस्थापन, नियोजन, मेडिसिन हे महत्त्वाचे आहे। हे शिकावं लागणार आहे। स्वतःवर विश्वास असायला हवा। सर्वात आधी स्वतःला विचारा, मी हे का करतो, फक्त इतरांना दाखवण्यासाठी का, फक्त करावं म्हणून करतो की स्वतःचे मेंढी पालन भविष्य घडवण्यासाठी। जर याचे उत्तर दुसरे असेल तर लोकांच्या बोलण्याचा परिणाम कमी होतो। फक्त सुरुवात कमी पासून करा, 10 ते 20 मेंढ्यापासून सुरुवात करा। आधी अनुभव घ्या, चुका टाळायला शिका, मग हळूहळू वाढ करा। एकदा काय अनुभव आला की तुम्ही 200-300 मेंढ्या पण सहज सांभाळू शकता। यशस्वी मेंढी पालकाचे भरपूर उदाहरण आहेत। आज अनेक शेतकरी मेंढी पालनातून चांगले उत्पन्न घेत आहेत। सुरुवातीला त्यांनाही विरोध झालाच असेल, पण त्यांनी लोकांचे ऐकले नाही। आज त्यांची ओळख त्यांच्या त्या कामामुळे आहे। लोकांचे बोलणे कधीही थांबत नाही। तुम्ही काही करत नसला तर लोक म्हणतील, काही करत असला तर लोक बोलतील, नोकरी करत असला तर बोलतात,
व्यवसाय करत असला तर बोलतात. म्हणून म्हणतो, लोकांचे बोलणे कधीच थांबणार नाही, पण तुमचा आत्मविश्वास कमी होऊ नये. निर्णय घेणे तुमच्या हातात आहे. जीवन तुमचे आहे. जीवनात जोखीम घ्या की मेहनत करावी हे तुमच्या हातात आहे. मग निर्णय दुसऱ्यांच्या हातात का? स्वतःचा सल्ला घ्या, विचार करा, पण अंतिम जो निर्णय आहे तो स्वतःच घ्या. मित्रांनो, मेंढी पालन करताना सर्वात मोठा अडथळा पैसा नसतो. पैसा आहे, पण त्याहूनही लोकांची भीती. काय म्हणतील लोक? आज लोक हसतील, उद्या प्रश्न विचारायला येतील, नंतर कौतुक करतील. म्हणून लोकांच्या ऐकण्यापेक्षा आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आणायचा सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.